15 ऑगस्ट 1947 साली आपला भारत देश स्वतंत्र झाला. आपल्याला स्वातंत्र्य मिळून आता बरीचशी वर्ष उलटून गेली. पण एक विचार सतत मनात येत असतो. आपल्या स्वतंत्र भारतातील नागरिकांच्या मनात आपल्या देशाबद्दल नक्की काय चाललंय? त्यांना नक्की काय वाटतं आपल्या देशाबद्दल? आपण कधी हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला? त्यांचं नक्की मत काय आहे? कुठल्याही मुलीवर बलात्कार झाला की आम्ही त्या घटनेला विरोध करायचो. निषेध म्हणून कॅन्डल मार्च, उपोषण, हळहळ व्यक्त करायचो. पण आता अशा घटना रोजच घडतात आणि मला त्या घटनेचं काहीच वाटत नाही. आय एम यूज टू. राज्यघटनेने आम्हाला मतदानाचा हक्क दिलाय, पण तो हक्क आम्ही मोजक्या रुपयापायी आणि दारूच्या बाटलीपायी विकतो. तो हक्कच नाही तर आम्ही जगातील सर्वात मोठी लोकशाही विकतो. या देशातील सामान्य माणसाचं आयुष्य फ्लॅटचं लोन फेडण्यातच जातं. मग या देशातील राजकारणी 5 वर्षात कोट्याधीश बनतातच कसे? खरंच पूर्णपणे पोखरलाय हा देश. सर्व धर्म समभाव. धर्म ही आफूची गोळी आहे. या देशामध्ये धर्माच्या नावाखाली काहीही विकलं जाऊ शकतं, आपला जीव सुद्धा. मी एक अशा देशामध्ये राहतो की जिथं आंदोलनही स्वतःच्या हितासाठी नाही तर राजकारणी नेत्यांच्या स्वार्थासाठी घेतली जातात. लहानपणी आपल्याला शिकवलं जायचं आपण सर्व भारतीय एक आहोत. 12वीला मला चांगले मार्क मिळाले, पण माझ्यापेक्षा कमी मार्क असणाऱ्याला माझ्यापेक्षा चांगल्या कॉलेजला ॲडमिशन मिळालं. तेव्हा माझ्या लक्षात आलं आपल्या देशात बुद्धिमत्तेला नाही तर जातीला महत्त्व दिलं जातं. आणि एक समजलं पण दॅट वी आर नॉट इक्वल. व्यसन लागले मला सोशल मिडियात. आजकाल विविध सिम कार्ड कंपन्या कमी पैशात जास्त डाटा वापरायला देतात आपल्या कस्टमर्सला. त्यामुळे पुस्तकांपेक्षा मला मोबाईल आता जवळचा वाटू लागलाय. अडकत चाललोय मी या चक्रव्यूहात. तरुणांचा देश म्हणून ओळखले जात आपल्याला. तरुणांचा नाही, बेरोजगारांचा देश आहे हा. या देशात रेल्वेचे केवढे अपघात होतात ते निस्तारायचे सोडून मेट्रो, बुलेट ट्रेन यांचा विचार का करता? आम्ही महापुरुषांच्या जयंत्या साजऱ्या करतो. त्यांच्या मिरवणुकीत डीजेच्या तालावर दारू पिऊन झिंगाटपर्यंत असतो. आता ही नाही की त्यांची विटंबना? विचार करा. आजही आपल्या देशामध्ये वीज, पाणी, रस्ते यासाठी लढावं लागते. खरंच आपल्याला स्वातंत्र्य मिळालंय? ह्या देशात लहान मुलाची तस्करी खूप मोठ्या प्रमाणात केली जाते. आजपर्यंत किती गुन्हेगारांना पकडलं? ह्या देशात लहान मुलांना संरक्षण नाही. आपल्या देशात आजपर्यंत किती लोकांना भ्रष्टाचार केला म्हणून कठोर शिक्षा झाली. काय खरं नाही या देशाचं. 1947 साली आपल्याला स्वातंत्र्य मिळालं तरी जात आणि धर्म या गोष्टींवरून आपल्या देशामध्ये दंगली घडवल्या जातात आणि ते कोणासाठी? फक्त राजकीय स्वार्थासाठी. गड किल्ल्यांचं संवर्धन करायचं सोडून कसले पुतळे बांधतायत? या देशात या पुतळ्यांवरच दंगली होतात आणि त्यात आमच्यासारखेच मारतात. मी ज्या पोलिसांकडून संरक्षणाची अपेक्षा करतो या देशात त्याच पोलिसांना राजकारण्यांच्या तालावर नाचावं लागतं. या देशात लोक हजारो कोटी रुपयांचे कर्ज बुडवून परदेशात निघून जातात. मुळात त्यांची हिंमतच कशी काय होते एवढं कर्ज बुडवून परदेशात निघून जाण्याची? मला तर ही न्याय व्यवस्थाच पटत नाहीये. मुळात त्यांना जाऊच कसं काय दिलं जातं? मी अशा देशात राहतो जिथे गाईला माता मानलं जातं. तीच माता रोडवर कचरा खाऊन दिवस काढते व सडून मरते. या देशात प्राण्यावर सुद्धा राजकारण केलं जातं. भ्रष्टाचार हा रोग आहे. या रोगातून देशाला बाहेर काढणं आता शक्य नाही. या देशात बेटी पढाओ बेटी बचाओचे नारे दिले जातात. खरंच या देशात बेटी सुरक्षित आहे? वाईट वाटतं सैनिकांबद्दल. आपल्या देशासाठी ते शहीद होतात. ज्या पद्धतीने रेप, दंगली कॉमन झाल्या तसं सैनिकांबद्दल झालं तर नवल वाटायला नको. वाटोळं केलं ह्या राजकारण्यांनी आपल्या देशाचं. देश राहिलाय कुठं? हा नैराश्यांचा देश आहे. यापेक्षा हुकुमशाही परवडली.
इथं फक्त भ्रष्टाचार आहे. आपल्या लोभापायी आपण देश विकला. इथं कोणीच सुरक्षित नाही. हा गुलामांचा देश आहे. एवढी लोकसंख्या असते का कुठं? कचरा झालाय कचरा. याला जबाबदार कोण? कोण 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 आपणच. कसं काय? काय संबंध? हो, आपणच. आज आपल्या देशामध्ये किती समस्या आहे, पण आपण काय करतो? आपण फक्त देशावर टीका करतो. 15 ऑगस्ट 26 जानेवारी पुरतच आपली देशभक्ती मर्यादित राहिली. आपण या राजकारण्यांवर किती दिवस अवलंबून राहणार? आपण ज्या समस्यांना तोंड देत आहोत आता त्यावर आपणच मार्ग काढला पाहिजे. वेळ आली आता क्रांती घडवण्याची, समस्यांवर मार्ग काढण्याची. चला तर मग खऱ्या अर्थाने क्रांतिकारकांच्या स्वप्नातील भारत घडवूया. जय हिंद. 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 जय हिंद.